तर स्वागत आहे तुमचं माझ्या क्विंडममध्ये। आता मुलीला इथे रोज धमक्या आणि धुमक्या दिल्यानंतरही ती माहिती आहे का तिकडनं आपलं पूर्ण अवतार चेंज करून येते। मला एक सांगा, तुमचीही जर मुलगी असेल किंवा मुलगा असेल, स्कूलमध्ये गेल्यानंतर आपला अवतार खरंच चेंज करून येते का? कारण माझ्या मुलीचं सांगू का, जसं की मी तुम्हाला नेहमी सांगत राहते, ती घरून जाते चंद्रमुखी बनून आणि तिकडनं येते मंजुलिका बनून। असो, तिचं सांगायला गेले ना तर पूर्ण पोतीही कमी पडेल। आणि आज माझा प्लॅन होतं की मी दिवसभर माझं ज्वेलरीचं काम घेऊन बसेल, पण माझ्या मम्मीने आणि माझ्या बहिणीने स्वतःचे प्लॅन मला सांगून दिले, कारण त्यांना आज मार्केटमध्ये काम होतं। काम म्हणजे सर्वप्रथम यांना इकडे बँकेत आणलं, पण आतमध्ये येताच हे काउंटर दिसला बंद आणि याने जरा मार खाल्ल्यानंतर इथे हा पसऱ्या घालत होता। आणि सर्वांचे इकडे जेवण आटपल्यानंतर मम्मीने तिचं केलं काम आणि मग आम्ही निघालो आमच्या उर्वरित कामाकडे। आणि मुलीसाठी शिकवायला म्हणून हे काही आम्ही चार्ट घेतले, ज्यामध्ये हिंदी वर्णमाला आणि ABC चे असे काहीतरी, आता माहिती नाही घरी गेल्यानंतर आम्ही तिला किती शिकवणार। परत जाता जाता मस्त पैकी कोवळे कोवळे वटाण्याच्या शेंगा दिसल्या आणि स्वस्ती स्वस्ती गोबी, म्हटलं शेवटचे वटाण्याच्या शेंगाही खाऊन घ्यावा। आता इथे कडकत्या भडकत्या उन्हामध्ये आम्ही इकडे तपत होतो, माझ्या मुलीचं इकडे मस्ती सुरू होतं आणि या दोघी महारथी तिथे झाडू फडे घेणं सुरू होतं। म्हणजे खरंच या दोघींना अजिबात अंदाजही नाही आहे की आम्ही इकडे दोघी जणी कशा तपून राहिलेलो आहोत। पण माझं तपलेल्या डोक्याचा अंदाज घेत या दोघींनी मला पवन गन्ना ज्यूस या सेंटरवर घेऊन आले। तिथे मस्त पैकी गरमागरम कसं असतं, थंडगार असं गन्न्याचं ज्यूस पाजलं आणि त्यानंतर आम्ही निघालो घराकडे। घरी येतात सर्वात आधी जसं की मी म्हटलं की माझा प्लॅन होतं ज्वेलरीचं काम पूर्ण करायचं, तर तेच माझा कालचा पसारा मी पुन्हा घेऊन बसले आणि पुन्हा घरी आल्यानंतर गरमागरम चहा घेतला। म्हणजे चहाशिवाय माझं कुठलाच काम होत नाही हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे। आणि दिवसभर जरा मार्केटमध्ये हुंदाडल्यामुळे आम्हाला इथे येत होती झोप, पण झोपेला केलं इग्नोर आणि रात्रीला आम्ही परत इथे नटापटा करून निघालोय माझ्या सुंदरीकडे। आता सुंदरीकडे कशाला, तर तिच्याकडे होता आज नामकरण सोहळा, तर कोणाचा, तिच्या भाचीचा। आणि इथे मी पोहोचताच मी उशिरा का आली यासाठी तिने मला पाय ठेवताच भाषण मारणं सुरू केलं आणि या वहिनी सुद्धा मला सुनवत होत्या, पण त्यांचीही जरा गंमत गमजा मस्ती घेऊन घेतली आणि दादा जरा माझ्यासोबत इकडे भांडण करत होते। म्हणजे कार्यक्रमात उशिरा गेल्यानंतर काय काय ऐकावं लागतं ना हे आज मला कळलं। आणि त्यानंतर मी वळले आजच्या स्पेशल पर्सन कडे, म्हणजे ही आहे छोटीशी बाहुली, ही तिची मम्मी आणि ह्या आहे माझा प्रिय मित्र मंगेश। तर तिच्या या छोट्याशा बेबीचं माहिती आहे त्यांनी इतकं सुंदर नाव ठेवलं, म्हणजेच सिया। येस, सिया म्हणजे सीता। आता पुन्हा त्याचा अर्थ निघत असेल तर तुम्ही नक्की सांगाल। त्यानंतर तिकडनं मस्तपैकी जेवण खावण करून मी आले घरी येताच आपला पसारा घेऊन बसले आणि हे जे 3 दिवसापासून जे मी काम टाकलेलं होतं ते आज पूर्ण झालं। चला तर उद्याला काहीतरी नवीन काम काढूया आपण, तेव्हापर्यंत गुड नाईट।